पुण्यामधील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत खुद्द राष्ट्रपती कार्यालयानंच नाराजी वर्तवली आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पुण्यामध्ये आल्या होत्या। त्यावेळच्या अनुभवावरून राष्ट्रपती कार्यालयानं नाराजी व्यक्त केल्यानंतर पुणे पोलिसांनी या संदर्भात पुणे महापालिकेला एक पत्र लिहिलं आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। एकीकडे पोस्ट विभागाच्या कंपाऊंडमध्ये पुणे महापालिकेची अख्खी गाडीच गडप झाल्यानं विविध चर्चा होती, तर दुसरीकडे आता पुण्यातल्या रस्त्यांवरून थेट राष्ट्रपती कार्यालयानं नाराजी वर्तवली आहे। 2 आणि 3 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर होत्या। त्यावेळी त्यांना पुण्यातल्या रस्त्यांचा आलेल्या अनुभवावरून नाराजी वर्तवण्यात आली आहे। पुणे दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाताना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना खड्ड्यांचा मोठा त्रास झाला। त्याबद्दल राष्ट्रपती कार्यालयानं पुणे पोलिसांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे। त्यामध्ये आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून तातडीनं रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल आवाहन केलंय। त्यामुळे किमान राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचा रस्त्याचा त्रास कमी होईल अशी आशा वर्तवली जाते। पुण्यातल्या काल समाधान चौकामध्ये पुणे महानगरपालिकेची सेफ्टी टँक मशीन जे आहे ते खड्ड्यात पडल्यानंतर पुण्यातल्या रस्त्यावरच्या खड्ड्याचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे। त्याला निमित्त होतं ते म्हणजे राष्ट्रपतींचा 20 दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये दौरा झालेला होता आणि राष्ट्रपती कार्यालयानंच खरं तर पुण्यातल्या खड्ड्यांबाबत चिंता जी आहे ती व्यक्त केली आणि राष्ट्रपती कार्यालयाकडून नाराजी जी आहे ती खरं तर महानगरपालिका प्रशासनाला कळवण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की आपण आहोत स्वारगेट चौकामध्ये गजबजलेला परिसर असणाऱ्या पुणे सातारा महामार्गावरती। आपण पाहतोय की या ठिकाणी सुद्धा हे खड्डे जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम झालेलं होतं, मात्र ते खड्डे जे आहेत पुन्हा एकदा उघडे पडायला सुरुवात झालेली आहे। आपण जर या ठिकाणी खड्डा जर पाहिला तर या ठिकाणी खड्ड्यामध्ये उभं राहिल्यानंतर आपण पाहतोय की हा खड्डा घोट्याला लागतो, म्हणजे एवढी खरं तर ही खड्ड्याची परिस्थिती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला हा सिमेंटचा रस्ता आहे आणि याच खरं तर सिमेंटच्या रस्त्याला लागून असणारा हा डांबरी रस्ता, त्यामुळे पाण्यामुळे हा संपूर्ण डांबरी रस्ता जो आहे तो उकडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे खड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। दुसरीकडे सोशल मीडियामध्ये पाषाणमधल्या रस्त्यांची डागडुजी केली याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार मानणारे एक पोस्टर सोशल मीडियामध्ये व्हायरल होते। या बॅनरवर डागडुजी आधी आणि डागडुजी नंतर असे 2 फोटो सुद्धा आहेत। मात्र हे बॅनर खरोखर चंद्रकांत पाटलांच्या कौतुकासाठी होतं की उपहासासाठी याचीही खमंग चर्चा सध्या रंगली आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।